आपण तासनतास देवपूजा करतो, पण तरीही मनात अशांती का असते? कधी विचार केलाय का की आपल्या देवघरातील वस्तूंची मांडणी चुकीची तर नाही ना? शंख खाली ठेवणे, चुकीच्या बाजूला दिवा लावणे किंवा अनावधानाने होणाऱ्या इतर चुका तुमच्या पूजेचे फळ कमी करू शकतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करण्याची अशी पद्धत पाहणार आहोत जी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी घेऊन येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर पाहूया पूजेपूर्वीची पूर्वतयारी आणि नियम. देवपूजा नेहमी सकाळी दुपारी 12च्या आतच उरकावी. दुपारी 12 ते 4 ही वेळ देवाच्या विश्रांतीची मानली जाते, त्यामुळे या काळात पूजा टाळावी. स्नानानंतर स्वच्छ धुतलेले कपडे असावेत. पुरुषांनी सवळे नेसणे उत्तम, पण साधे कपडे चालतील. महत्त्वाचा नियम असा की तुमच्या खिशात चामड्याचे पाकिट किंवा कमरेला चामडी बेल्ट नसावा. चामडे हे अपवित्र मानले जाते. पूजा करताना कधीही जमिनीवर थेट बसू नये. लाकडी पाट किंवा कापडी आसन वापरा. जर आरोग्य कारणांमुळे खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून पूजा केली तरी चालते, पण आसन महत्त्वाचे आहे. देवघरात वस्तूंची जागा ही केवळ परंपरा नसून त्यामागे शास्त्र आहे. समय ही नेहमी भक्ताच्या उजव्या बाजूला असावी. ही सूर्याचे आणि तेजाचे प्रतीक आहे. तसेच घंटा नेहमी डाव्या बाजूला ठेवा. पूजेच्या सुरुवातीला घंटा वाजवणे म्हणजे देवाला आवाहन करणे आणि नकारात्मकता घालवणे होय. आपल्या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांत करण्यासाठी देवाची भक्ती हा उत्तम मार्ग आहे. पण पूजा म्हणजे खूप मोठी विधी करायलाच हवेत असं नाही. शास्त्र सांगतं की मनापासून केलेली पंचोपचार पूजा सुद्धा तितकीच फलदायी ठरते. तर आता आपण जाणून घेऊया यातील 5 सोप्या पण महत्त्वाच्या पायऱ्या कोणत्या आहेत. सुरुवात होते ती अभिषेकाने. देवाच्या मूर्तीला किंवा फोटोंना स्वच्छ पाण्याने स्नान घालावं. जर मग सण किंवा काही विशेष दिवस असेल तर मात्र आवर्जून पंचामृताचा वापर करा. त्यामुळे मूर्तींमध्ये चैतन्य निर्माण होतं असं म्हटलं जातं. आता देवाला गंध लावण्याची वेळ. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. देवाला टिळक लावताना नेहमी तुमच्या अनामिकेचा वापर करावा. हे बोट सौर ऊर्जेशी संबंधित असतं, ज्यामुळे तुमची भक्ती आणि एकाग्रता वाढायला मदत होते. भक्तीमध्ये फुलांना खूप महत्त्व आहे, पण लक्षात ठेवा फुले नेहमी ताजीच असावीत. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी प्रिय आहे, तर महादेवाला 3 किंवा 5 बेल पाने अर्पण करा. बेलपान अर्पण करताना त्याचं देठ देवाच्या दिशेला असावं. हे पूजेतलं शास्त्र आहे. पूजा घरात धूप लावलं की कसं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. धूपाने नकारात्मकता दूर होते आणि निरंजनाने देवाची दृष्ट काढून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो. दिव्याचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. शेवटी येतो नैवेद्य. येथे महागड्या मिठाईची गरज नाही. तुमच्या घरात जे रोजचं जेवण बनतं ते किंवा अगदी खडी साखर सुद्धा देवाला तितक्याच प्रेमाने चालते. शेवटी देवाला तुमच्या नैवेद्यापेक्षा तुमच्या मनाचा गोडवा जास्त हवा असतो. बघा किती सोपं आहे ना हे. ही पंचोपचार पूजा रोज केल्याने घरातील सकारात्मकता वाढते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य दाखवताना हाताने देवाकडे अन्नाचा वास म्हणजे प्राणाहुती न्यावा. नैवेद्य अर्पण केल्यावर 5 मिनिटांनी तो तेथून काढावा. तासनतास तिथेच सोडू नये. आरती नेहमी उभी राहूनच करावी. आरतीनंतर ताटाभोवती पाणी फिरवून ते घरभर शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर शेवटच्या दिवशी देवाला ताजी फुले वाहू नका, कारण ती कुजतील म्हणजेच त्याची निर्माल्य होईल. त्याऐवजी दिवा लावून नमस्कार करा. जर सकाळी खूप घाई असेल तर तासनतास बसण्याऐवजी फक्त देवाऱ्याची स्वच्छता करा. दिवा लावा. देवाला एक खडी साखरेचा खडा अर्पण करा आणि 2 मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. देवाला तुमची भक्ती हवी आहे. अशी ही सोपी पण शास्त्रशुद्ध देवपूजेची पद्धत. लक्षात ठेवा, तुम्ही किती वेळ पूजा करता यापेक्षा किती मनापासून करता हे महत्त्वाचे आहे. अनावधानाने एखादी चूक झाली तर देवाला शरण जा. तो केवळ भक्तीचा भुकेला आहे. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात नवीन वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या संस्कृतीसाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. अशा सखोल धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.